भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन. कोट्यावधी हिंदू धर्मीयांचे दैवत प्रभू श्रीरामाचा अवमान करण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराविरोधात भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. सातत्याने हिंदू देवतांचा अवमान करण्याच्या वृत्तीला शरद पवार यांच्याकडून पाठिंबा दिला जात असून या आंदोलनाद्वारे त्याचा जाब विचारला गेला. आज रंगो बापूजी चौक, चिंतामणी ज्वेलर्ससमोर, जांभळी नाका, ठाणे येथे सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे शहर विधानसभेचे विद्यमान आमदार संजय केळकर, ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले, भाजपा युवा मोर्चाचे ठाणा शहर अध्यक्ष सूरज दळवी, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चाच्या ऋषाली वाघुले या आदी उपस्थित होते. यावेळी भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामा नये, राजकारण पण असता कामा नये. हिंदू देवदेवता, आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे ह्या सगळ्या आपल्या भक्तीची आणि श्रद्धेची स्थानं आहेत. आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात. काय चाललं काय? हिंदू धर्म सोशिक आहे याचा अर्थ असा नाही आहे. कोणी देशाच्या बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो, देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे, ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक, नरेटिव्ह, अजेंडा हा धंदा सोडा. आता हिंदू धर्म जागृत आहे आणि सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पळताभुई थोडी होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची. आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत, ते रायगडावर सुद्धा 40-40 वर्षानंतर गेले. यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला. दोन्हीकडे गेले नाहीत, परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात. हिंदू समाज आता याच्या पुढे हे सहन करणार नाही. यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता, राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे. ही आमची श्रद्धास्थान आहेत. 140 कोटी लोकांचे हे श्रद्धास्थान आहे आणि त्याचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत. लोक तुम्हाला सोडणार नाही.